पुन्हा एकदा जाऊया पुण्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या तुळशीबागेतील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। गणपती बाप्पाला चांदीच्या आभूषणांनी सजवण्यात आलेलं आहे। आपण बघतोय गणपती बाप्पाला चांदीची आभूषणं घेतलेली आहे आणि याच विसर्जन रथाचा आढावा देखील घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबेनी। पुण्याचा मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। यंदा जगन्नाथपुरीचा देखावा साकारण्यात आला होता। त्याच धर्तीवरती जगन्नाथपुरीचा जो रथ आहे त्या रथामध्ये श्रींची मूर्ती विराजमान करण्यात आहे। चांदीचे अलंकार देखील मूर्तीवरती चढवण्यात आलेले आहेत। थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। कशा प्रकारे नियोजन करण्याचं एकंदरीत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय, काय भावना आहे? भावना आज 10 दिवस झाले, 11वा दिवस आहे आणि जे 10 दिवस प्रत्येक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलेले आहेत ह्याचा आज चांगल्या पद्धतीने निरोप देणार आहेत बाप्पाला आणि हा आनंदाचा सोहळा पुढच्या वर्षी लवकर यावा ही सगळ्यांची इच्छा आहे। खरं तर बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये बालगोपाळ सहभागी होतात। ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याच लोकमान्य टिळकांच्या रूपातील एक छोटा चिमुकला देखील या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार अशी जय घोषणा केली होती लोकमान्य टिळकांनी, त्याचा फलक देखील या चिमुरड्याने हातात घेऊन तो बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे। आणि थोड्याच वेळामध्ये मानाचा चौथा गणपती असलेला तुळशीबाग गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, तुळशीबाग, पुणे।